नमस्कार मित्रांनो. तो देव बसलेला नाही, तो उभा आहे. आजही तुमची वाट पाहत हजारो वर्षापूर्वी एका साध्या भक्ताने देवाला विटेवर उभं केलं आणि आजही तो देव तिथेच आहे. हात कटीवर, डोळ्यात करुणा आणि हृदयात फक्त भक्ती. पंढरपूर म्हणजे फक्त मंदिर नाही, ती एक अनुभूती आहे. आज आपण जाणणार आहोत त्या उभ्या देवाचं सर्वात मोठं रहस्य. विठ्ठल जो आजही चालत नाही, पण संपूर्ण महाराष्ट्राला चालवतो. भाग 1. पंढरपूरची पवित्र भूमी आणि चंद्रभागेचे गोड. शांत व्हा, डोळे मिटा आणि मनात एक नाव घ्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जिथे वाळवंटासारखी जमीन आहे, पण भक्तीचा सागर वाहतो. जिथे देव मंदिरात नाही, तर भक्तांच्या हृदयात वास करतो. ती भूमी म्हणजे पंढरपूर आणि तो देव म्हणजे पांडुरंग विठ्ठल. मित्रांनो, आज आपण जाणणार आहोत केवळ एका मंदिरात नाही, तर हजारो वर्षाच्या भक्ती परंपरेत जिथे देव उभा आहे, भक्ताची वाट पाहत. पंढरपूर हे केवळ शहर नाही, ती एक भावना आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात वसलेले पंढरपूर नकाशावर एक छोटेसे शहर, पण भक्ताच्या मनात संपूर्ण विश्व. इथे पाऊल ठेवताच एक वेगळाच अनुभव येतो. हवेत नामस्मरण असतं, कानात टाळ मृदुंगांचा नाद आणि प्रत्येक चेहऱ्यावर एकच भाव, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. चंद्रभागा नदी आईसारखी पवित्र पंढरपूरच्या कुशीत वाहते. भीमा नदी, पण इथे तिला म्हणतात चंद्रभागा. ही नदी अर्धचंद्रासारखी वळण घेऊन वाहते आणि म्हणूनच तिला चंद्रभागा हे नाव लाभले. भक्तांची अशी श्रद्धा आहे की चंद्रभागेत स्नान केल्याने देह शुद्ध होतो आणि विठ्ठलाच्या दर्शनाने आत्मा शुद्ध होतो. पहाटच्या वेळेला जेव्हा सूर्य उगवायच्या आधीच वारकरी नदीकाठी येतात, ते दृश्य म्हणजे जणू स्वर्ग पृथ्वीवर उतरल्यासारखं आहे. पंढरपूरच्या सकाळचा श्वास पहाटे 4 वाजताच मंदिराच्या कळसावरून घंटानाद घुमतो. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. हा नाद केवळ आवाज नाही, तर शेकडो वर्षांचा विश्वास आहे. स्त्रिया तुळशी घेऊन उभ्या, वृद्ध वारकरी काठीला टेकत, तरुण पायात चप्पल नसतानाही चालत राहतात. इथे कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही. इथे सगळे फक्त वारकरी आहेत. पंढरपूरचा इतिहास काळाच्या पडद्यामागे असं म्हणतात की पंढरपूर युगानुयुगी अस्तित्वात आहे. कधी हे क्षेत्र पुंडलिक क्षेत्र म्हणून ओळखले जायचं, कारण येथे एका साध्या भक्ताने देवाला उभं केलं. पण त्या कथेआधीच ही भूमी तपस्वी ऋषी आणि संतांच्या तपश्चर्येने पावन झाली होती. रहस्य असे आहे की अनेक इतिहासकार सांगतात की या ठिकाणी उभं राहिलं की मन आपोआप शांत होतं. जणू भूमीतच काही दैवी शक्ती आहे. भक्तीचा गाभा मंदिरापेक्षा आधी मन. पंढरपूरचं वैशिष्ट्य हे नाही की मंदिर भव्य आहे, तर हे आहे की ते देव भक्ताच्या बरोबरीने उभा आहे. इथे कोणीही असो, शेतकरी, मजूर, राजा, संत, सगळे विठ्ठलासमोर समान आहे. देवाला सोन्याचा मुकुट नको, त्याला हवी आहे फक्त निर्मळ भक्ती. मित्रांनो, ही आहे पंढरपूरची सुरुवात. जिथे नदी आईसारखी आहे, भूमी गुरुसारखी आहे आणि देव मित्रासारखा आहे. त्या भक्ताची कथा, ज्याने देवाला विटेवर उभं केलं, तो भक्त म्हणजे पुंडलिक आणि तेथूनच सुरू होते विठ्ठलाचं सर्वात मोठं रहस्य. पुंडलिकाची कथा. भक्तीपुढे देव उभा राहिला. देव शक्तिमान असताना पण कधी कधी तो स्वतःच्या शक्ती बाजूला ठेवून भक्ताच्या प्रेमापुढे नतमस्तक होतो. आज आपण ऐकणार आहोत अशाच एका भक्ताची कथा, ज्याने देवाला आज्ञा दिली नाही, पण विनंतीही केली नाही. त्याने फक्त आपले कर्तव्य निभावलं आणि देव स्वतः वाट पाहत उभा राहिला. पुंडलिक एक सामान्य पण बदललेलं आयुष्य. पंढरपूर जवळच एक छोटंसं गाव, तिथे राहत होता पुंडलिक नावाचा तरुण. पुंडलिक श्रीमंत नव्हता, पण कशाचीही कमी नव्हती. आई वडील जिवंत होते, घर होतं, संसार होता, पण एक मोठी उणीव होती, आई वडिलांची सेवा. तो आपल्या पत्नीच्या नादात सुखाच्या मागे धावत आई वडिलांकडे दुर्लक्ष करत होता. आईचे डोळे भरायचे, वडिलांचे शब्द गिळून टाकले जायचे, पण पुंडलिकाला त्याची जाणीवही नव्हती. ती रात्र जिथे आयुष्य वळण घेतं. एके दिवशी पुंडलिक पत्नी समवेत तीर्थयात्रेला निघाला. रस्त्यात त्याला भेटली काही साधू संत. त्यांची शांत नजर, त्यांचे तेजस्वी चेहरे. संतांनी विचारलं, बाळा
आई वडील कसे आहेत? पुंडलिक गप्प झाला. पहिल्यांदाच त्याला स्वतःची लाज वाटली. संत म्हणाले, देवाला शोधायला दूर जाऊ नकोस, आई वडिलांची सेवा कर, तेथेच देव भेटेल. हे शब्द पुंडलिकाच्या हृदयात घुसले आणि त्यांचं परिवर्तन झालं. की अहंकारातून भक्तीकडे कसा गेलं ते आपण पाहणार आहोत. त्या रात्री पुंडलिक झोपलाच नाही. त्याच्या डोळ्यासमोर आई वडिलांचे अश्रू, त्यांची थकलेली शरीरे आणि स्वतःचा स्वार्थ. पहाटेच तो परत फिरला. घरी येताच आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं. माफ करा आई, माफ करा बाबा, आजपर्यंत मी आंधळा होतो. आईचे डोळे भरले, वडिलांचे हात थरथरले. त्या दिवसापासून पुंडलिक बदलला. आई वडिलांची सेवा त्याचा धर्म बनली. देवाची परीक्षा भक्ती खरी आहे का हे देव सर्व पाहत असतो. पुंडलिकाची सेवा, त्याचा त्याग, त्याची निस्वार्थ भक्ती सगळं पाहून भगवान विष्णूंनी ठरवलं, आज या भक्ताला दर्शन द्यायचं. विष्णू स्वतः पंढरपूरला आले. पुंडलिकाच्या दारात देव उभा होता. ती ऐतिहासिक वीट देव उभा राहिला तेव्हा पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. त्यांच्या पायांना तेल लावत, त्यांना पाणी पाजत होता. दारावर देव उभा आहे हे कळूनही पुंडलिकाने मागे वळून पाहिलं नाही. तो शांतपणे म्हणाला, देवा, माझ्या आई वडिलांची सेवा संपेपर्यंत कृपया इथेच थांबा. आणि त्याने दारातली एक वीट उचलून देवाकडे सरकवली. या विटेवर उभे राहा. आणि आश्चर्य, भगवान विष्णू त्या विटेवर उभे राहिले. हात कटीवर, डोळ्यात करुणा आणि ओठावर स्मित हास्य. तो क्षण विष्णू झाले विठ्ठल. विठ्ठल उभा असलेला देव आजही विठ्ठल उभा आहे, कारण पुंडलिकाची सेवा अजूनही संपलेली नाही. देव बसत नाही, झोपत नाही, तो उभा आहे भक्तांच्या प्रतीक्षेत. पुंडलिकाला वरदान. सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिक देवाकडे वळला. डोळ्यात अश्रू आणि हात जोडले त्यांनी. देव म्हणाले, माग, काय मागतोस? पुंडलिक म्हणाला, देवा, माझ्या आईवडिलांची सेवा माझ्या हातून शेवटपर्यंत घडव आणि तू येथेच राहो. सर्वांसाठी देव प्रसन्न झाले. तुझ्या भक्तीसाठी मी येथेच उभा राहीन. तर मित्रांनो, ही केवळ कथा नाही, हा एक प्रश्न आहे. आपण देवाला शोधतोय, पण आई वडिलांची सेवा करतोय का? पुंडलिकाने देवाला विटेवर उभं केलं, पण प्रत्यक्षात त्याने आपले जीवन धर्मावर उभं केलं. प्रेम जिथं असतं तिथे रागही असतो, आणि जिथे भक्ती असते तिथे अहंकारालाही जागा उरत नाही. आजची कथा आहे देव आणि देवीच्या नात्यातील विरहाची, दुःखाची आणि अखेर समर्पणाची. रुक्मिणी प्रेमळ पण स्वाभिमानी होती. स्वाभिमानी देवी. विठ्ठल म्हणजे करुणा, पण रुक्मिणी म्हणजे मर्यादा, स्वाभिमान आणि प्रेमाचा गाभा. ती केवळ देवाची पत्नी नव्हती, ती त्यांची अर्धांगिनी होती. प्रत्येक भक्तीच्या यात्रेत त्यांच्या सोबत चालणारी शक्ती. पंढरपूरमध्ये विठ्ठलांचा जयघोष होत असे. वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणत नाचत असत, पण रुक्मिणीच्या मनात हळूच एक प्रश्न उभा राहू लागला. देवीच्या मनातील प्रश्न की हे भक्त, हे पुंडलिक, हे वारकरी, हे सगळे माझ्या पतीवर इतकं प्रेम करतात, पण विठ्ठल माझ्याकडे तितकं लक्ष देतो का? विठ्ठल दिवस रात्र भक्तांसाठी उभा, त्यांच्या हाकेला धावणारा. रुक्मिणीला वाटलं, देव भक्तामध्ये इतका रमला आहे की माझ्या अस्तित्वालाच विसरला. अहंकाराचा क्षण. विरहाची सुरुवात. एकदा विठ्ठल भक्ताच्या सेवेत गुंतलेले होते. रुक्मिणीने हाक मारली, पण विठ्ठल उशिरा आले. क्षणभराचा तो उशीर देवीच्या हृदयात वेदनांचा वणवा पेटवून गेला. ती म्हणाली, जर भक्तच तुला सर्वस्व वाटत असतील तर मी इथे कशासाठी? त्या क्षणी रुक्मिणीने निर्णय घेतला. ती विठ्ठलाला न सांगता पंढरपूर सोडून निघून गेली. रुक्मिणीचा एकांतवास. पंढरपूरच्या बाहेर आज जिथे रुक्मिणी मंदिर आहे तेथे ती एकटी राहू लागली. भक्त नाहीत, उत्सव नाहीत, वारी नाही, फक्त शांतता आणि विठ्ठलाची आठवण. ती रोज मनात म्हणायची, तो येईल, माझी आठवण काढेल, मला परत घेऊन जाईल. पण विठ्ठल आला नाही. एका रात्री विठ्ठल
ध्यानात बसले असताना त्यांच्या हृदयात एक वेदना उमटली. रुक्मिणी, देवाला उमगलं. भक्त कितीही महान असले तरी अहंकार नात्यामध्ये दरी निर्माण करतो. पण तो रुक्मिणीला स्वतः बोलवायला गेला नाही, कारण देव जाणून होता अहंकार तुटतो तो भक्तीनेच. पुंडलिक मध्यस्थ भक्त. विठ्ठलाने पुंडलिकाला हाक मारली. पुंडलिका, रुक्मिणी नाराज आहे, तूच तिला समजाव. पुंडलिक निघाला. रुक्मिणी समोर उभा राहून तो म्हणाला, माऊली, विठ्ठल तुमच्याशिवाय अपूर्ण आहे आणि आम्ही तुमच्याशिवाय. पुंडलिकाचे शब्द देवीच्या हृदयात उतरले. तिच्या डोळ्यात अश्रू आले. विरहाचा अंत. रुक्मिणी म्हणाली, मी रागावले नव्हते, मी फक्त विसरले गेले होते. पुंडलिकाने हात जोडले. माऊली, देव भक्तासाठी उभा आहे, पण भक्तीला मर्यादा तुम्ही शिकवता. त्या क्षणी रुक्मिणीने अहंकार सोडला आणि विठ्ठलाकडे परत येण्याचा निर्णय घेतला. 2 मंदिरे, एक गूढ संकेत आहे. आजही पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची मंदिरे थोड्या अंतरावर आहे. हे अंतर सांगतं की देव आणि भक्तीमध्ये अहंकार आला तर विरह अटळ आहे. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की देव भक्तांचा आहे, पण भक्ती नम्रतेची असावी. रुक्मिणीचा विरह आपल्याला सांगते अहंकार तुटतो तेव्हा देव जवळ येतो. मूर्ती का जिवंत वाटते? आणि पंढरपूरमधील काही मूर्ती दगडाच्या असतात, पण काही मूर्ती हृदयाच्या ठोक्यासारख्या जिवंत असतात. पंढरपूरच्या गाभाऱ्यात एक देव उभा आहे. तो बोलत नाही पण पाहतो. तो चालत नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात येऊन उभा राहतो. आज आपण जाणणार आहोत त्या काळ्या दगडामागचं सर्वात मोठं रहस्य, जिथे काळ थांबतो. मित्रांनो, पंढरपूरच्या मंदिरात जेव्हा भक्त गाभाऱ्यात प्रवेश करतो तेव्हा त्याला असं वाटतं जणू बाहेरचं जग तेवढ्या पुरतं थांबलेलं आहे. कंदिलाचा मंद प्रकाश, अगरबत्तीचा सुवास आणि समोर कटीवर हात ठेवून उभा असलेला पांडुरंग. विठ्ठलाची काळी मूर्ती का काळी आहे? विठ्ठलाची मूर्ती काळ्या रंगाची आहे. अनेक भक्त विचारतात, देव पांढरा, सोनेरी किंवा तेजस्वी का नाही? तो काळा का आहे? धार्मिक मान्यतेनुसार ही मूर्ती शालिग्राम शिळेपासून तयार झालेली आहे. शालिग्राम म्हणजे काय? तो विष्णूचा अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ रूप आहे मानला जातो. हिमालयातून मिळणारा हा दगड सहज मिळत नाही आणि त्यात दैवत्व वास करतं असं शास्त्र सांगतं. मूर्तीतील अद्भुत वैशिष्ट्ये. विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. एक, हात कटीवर का आहेत? हा हाताचा आकार मी थांबलो आहे असं सांगतो. देव भक्तीची वाट पाहतोय आजही. पायाखालची वीट तीच वीट आहे ज्यावर पुंडलिकाने देवाला उभं केलं. आजही ती वीट देवाच्या चरणाखाली आहे. विठ्ठल पाहतो भक्तांचे अनुभव. असं म्हणतात की जो भक्त मनापासून विठ्ठलाकडे पाहतो त्याला असं वाटतं की विठ्ठलही त्याच्याकडे पाहतोय. अनेक वारकरी सांगतात, डोळे मिटले तरी विठ्ठल समोरच दिसतो. काहींना दर्शनात अश्रू येतात, काहींच्या मनातली वेदना आपोआप हलकी होते. मूर्ती आणि वेळेचे गूढ. इतक्या हजारो वर्षापासून ही मूर्ती तशीच आहे. ना तडे, ना भेगा, ना झीज. इतक्या काळात नदी, पूर, आक्रमण, तरी ही मूर्ती अबाधित आहे. अनेक जण म्हणतात देव स्वतःचं रक्षण करतो. विठ्ठलाला भगवान म्हणतात, पण त्याच वेळी माऊली, सखा, आई असंही म्हणतात. कारण इथे देव उंच आसनावर बसलेला नाही, तो भक्तासमोर समान उंचीवर उभा आहे. काळ्या रंगाचा आध्यात्मिक अर्थ. काळा रंग म्हणजे अहंकार शोषून घेणारा, सगळं सामावून घेणारा, दुःख पचवणारा. म्हणूनच विठ्ठल काळा आहे. तो भक्तांचं दुःख स्वतःमध्ये घेतो. तर मित्रांनो, विठ्ठलाची मूर्ती दगडाची नाही, ती विश्वासाची आहे. तो उभा आहे आजही, उद्याही
जोपर्यंत एक जरी भक्त विठ्ठल म्हणून हाक मारतो, संत ज्ञानेश्वर, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, संतांनी विठ्ठलाला कसा आपला केला आणि अभंगामधून जाणलेली भक्ती, अभंगातून प्रगटलेला विठ्ठल, देव जर बोलत नसेल तर संत बोलतात, देव जर चालत नसेल तर संत चालतात, आणि देव जर उभा असेल तर संत त्याला हृदयात बसवतात. आजची कथा आहे त्या संताची, ज्यांनी विठ्ठलाला मंदिरातून काढून माणसाच्या ओठावर आणलं. संतांची माता पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, ती संतांची माता आहे. इथे देवाला संस्कृतीची भाषा शिकवली गेलेली नाही. इथे देव मराठीत बोलायला लागला. अभंग, ओवी, भारूड, कीर्तन या सगळ्यातून विठ्ठल जिवंत झाला. अवघ्या लहान वयात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली. ते म्हणाले, विश्वांचे अर्थ माझ्या मनी. ज्ञानेश्वरासाठी विठ्ठल हा दूरचा देव नव्हता, तो अंतर्यामी होता. पंढरीच्या वारीत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आजही चालते, कारण त्यांचा शब्द अजूनही चालतो. संत नामदेव नामाचा नाद. नामदेव म्हणाले, नाम घेताच विठ्ठलाचे काम सोपे होई. ते शिंपी होते, पण त्यांच्या अभंगांनी राज्य हलवली. कथा सांगते, नामदेवांनी विठ्ठलाला घरात बोलावलं. देव आला. इथे देव मंदिरात अडकत नाही, तो भक्तांच्या घरात येतो. संत एकनाथ, करुणेचा प्रवाह. एकनाथांनी सांगितलं, माणुसकी हीच खरी भक्ती. ते समाज सुधारक होते. जातीभेद, अंधश्रद्धा यांना त्यांनी आव्हान दिले. त्यांच्या दृष्टीने विठ्ठल म्हणजे गरिबाच्या डोळ्यातील आशेचा दीप. संत तुकाराम, अभंगाचा महासागर. तुकाराम म्हणाले, आम्ही विठोबाचे, विठोबा आमचा. त्यांचे अभंग रडवतात, हसवतात आणि बदलतात. तुकारामासाठी विठ्ठल हा राजा नव्हता, तो मित्र होता. संतांनी घडवलेली वारी परंपरा. वारी म्हणजे चालत चालत नाम, टाळ मृदुंगांचा नाद आणि हजारो पावलांचा एकच सूर. ही परंपरा संतांनी दिली आणि विठ्ठलाने स्वीकारली. वारीतच देवच भक्तामागे चालतो. अभंगातून प्रगटलेला विठ्ठल. अभंगामध्ये विठ्ठल आई आहे, सखा आहे, गुरु आहे आणि आपलाच आहे. देव पाहिला, तो माणसात दिसला. ही संतांची देणगी. मित्रांनो, संत नसते तर विठ्ठल फक्त दगडात उभा राहिला असता, पण संतांनी त्याला शब्द लिहिले, स्वर दिला आणि आपल्यासारखा केला. आषाढी कार्तिकेचे वारीचे गोड. लाखो वारकरी पायी का चालतात आणि वारीत दडलेली अदृश्य शक्ती. पाय दुखतात, घसा कोरडा पडतो, पुन्हा अंगावर चटके देत तरीही हजारो लोक हसत हसत चालत राहतात. कारण हा प्रवास देवाकडे जाण्याचा नसतो, हा प्रवास स्वतःला सापडण्याचा असतो. यालाच म्हणतात वारी. वारी म्हणजे काय? वारी म्हणजे लाखो वारकऱ्यांचा पायी चालण्याचा अखंड प्रवास. हा प्रवास सुरू होतो संतांच्या जन्मभूमीतून आणि संपतो विठ्ठलाच्या चरणी. वारी म्हणजे अहंकार टाकून चालणं, श्रीमंत गरीब भेद विसरणं आणि मी ऐवजी आपण म्हणणं. संतांची पालखी चालत तीर्थ वारीत सर्वात पवित्र मानली जाते. पालखीत असताना संतांच्या पादुका जणू संत स्वतः चालत आले आहेत. इथून निघते संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी. इथून निघते संत तुकाराम महाराजांची पालखी. पालखी पुढे चालते, पण भक्तांना वाटतं संतच आपल्याला हात धरून नेत आहेत. तुळशीची माळ. ओळख वारकऱ्यांची. वारीत प्रत्येक वारकऱ्याच्या डोक्यावर तुळशीची माळ असते. ही माळ म्हणजे शुद्ध विचार, संयम आणि विठ्ठलाशी असलेले अखंड नातं. डोक्यावर तुळस, ओठावर नाम आणि हृदयात फक्त पंढरी. टाळ मृदुंगांचा नाद, चालती भक्ती. वारीत एक वेगळाच सूर असतो. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम हा नाद
रस्त्यांनाही जाग करतो आणि थकलेल्या पायांनाही अद्भुत अनुभव. जो माणूस चालू शकत नाही तोही या नादात अजून 2 कोस चालतो. ऊन पाऊस वेदना तरी का चालतात प्रश्न पडतो. एवढा त्रास कशासाठी? उत्तर साधं आहे, देवासाठी नाही तर तो स्वतःच्या बदलासाठी. वारीत अहंकार गळतो, मन स्वच्छ होतं आणि माणूस माणसाशी जोडला जातो. वारीतले नियम, शिस्तीतली भक्ती. वारी ही मुक्त आहे पण बेशिस्त नाही. दारू नाही, वाईट शब्द नाही, भांडण नाही. लाखो लोक असूनही वारीत गुन्हेगारी जवळजवळ शून्य, कारण येथे कायद्यापेक्षा भक्ती मोठी असते. पंढरीच्या उंबरठ्यावर दिवसानुदिवस चालून जेव्हा वारकरी पंढरपूरच्या उंबरठ्यावर पोहोचतो तेव्हा त्याचे पाय थांबतात, डोळे भरतात आणि ओठ थरथरतात. माऊली, आम्ही आलो. तो क्षण कोणत्याही शब्दात मावणारा नाही. मित्रांनो, वारी म्हणजे देवाकडे जाण्याचा मार्ग नाही. वारी म्हणजे देव होण्याचा मार्ग आहे, जेथे प्रत्येक पाऊल प्रार्थना बनतं आणि प्रत्येक श्वासात विठ्ठल वास करतो. पंढरपूरमधील चमत्कार आणि अद्भुत अनुभव. आजच्या काळातील विठ्ठल आणि विठ्ठल नावाने बदललेली असंख्य आयुष्य. काही देव कथा आहेत, काही देव इतिहास आहेत, पण पंढरपूरचा विठ्ठल आजही घडत असलेला अनुभव आहे. तो कालचा नाही, तो फक्त उद्याचा नाही, तो आताचा आहे. पंढरपूरमधील चमत्कार श्रद्धेची साक्ष. पंढरपूरमध्ये चमत्कार हा शब्द मोठ्या आवाजात सांगितला जात नाही, तो हळूच भक्तांच्या डोळ्यात दिसतो. अनेक वारकरी सांगतात, मागणं केलं नाही तरी आयुष्य बदललं. आजारातून बरे होणे, व्यसनातून मुक्ती होणे, तुटलेली कुटुंब एकत्र येणे, हे सगळं इथे रोज घडतं. विठ्ठल भेटतो कसा? पंढरपूरमध्ये असंही म्हणतात, जो देवाला शोधत येतो तो दर्शन घेऊन जातो, पण जो स्वतःला शोधत येतो तो विठ्ठल घेऊन जातो. गाभाऱ्यात उभा असलेला विठ्ठल प्रत्येकाला वेगळा भासतो. कुणाला तो आई वाटतो, कुणाला मित्र, कुणाला गुरु, तर कुणाला फक्त एक शांत आधार. आजचा काळ आणि आजचा विठ्ठल, आजचा माणूस धावतोय पण कुठे हेच विसरलाय. अशा काळात विठ्ठल सांगतो, थांब, 2 पावलं मागे ये. आणि मन, विचार. पंढरपूरला येणारा आधुनिक तरुणही डोळे पुसतो, कारण इथे मोबाईलपेक्षाही मनाला सिग्नल मिळतो. आषाढी कार्तिकी एकादशी जिवंत महासागर. आषाढी कार्तिकीला पंढरपूर मानव सागर बनतो. लाखो लोक, एकच नाव, एकच ताल, विठ्ठल विठ्ठल. इतक्या गर्दीतही इथे भीती नाही, कारण सगळे एकमेकाचे असतात. विठ्ठल मंदिराबाहेरचा देव. पंढरपूरची खरी शिकवण देव मंदिरातच मर्यादित नसतो. तो आईवडिलांच्या सेवेत आहे, गरिबांच्या मदतीत आहे, प्रामाणिक श्रमात आहे आणि माणुसकीत आहे. पुंडलिकाने देवाला विटेवर उभं केलं, पण विठ्ठलाने माणसाला धर्मावर उभं केलं. विठ्ठल आणि महाराष्ट्र नातं जन्मोजन्मीचं. महाराष्ट्राचं मन विठ्ठलाशिवाय अपूर्ण आहे. संतांनी दिलेली भाषा, वारीने दिलेला मार्ग आणि विठ्ठलाने दिलेली माणुसकी हेच या भूमीचं खरं वैभव आहे. तर मित्रांनो, विठ्ठल उभा आहे, तो कुठेही गेला नाही, आपणच त्याच्यापासून दूर गेलो. आजही जो कोणी मनापासून विठ्ठल म्हणून हाक मारतो तो देव एक पाऊल पुढे येतो, कारण पंढरपूरचा देव बसत नाही, तो वाट पाहतो. बोलताना, हा व्हिडिओ तयार करताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा
कमेंटमध्ये पांडुरंग पांडुरंग लिहा. धन्यवाद. नमस्कार.